राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। पुन्हा एकदा आपण पावसासंदर्भातल्या घडामोडी बघूयात। पावसामुळे डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे ओसंडून वाहू लागलेले आहेत। साताऱ्यातील कोयना धरण परिसरात असलेला प्रसिद्ध ओझरडे धबधबा 300 फुटांवरून पांढरा शुभ्र असा वाहू लागलेला आहे आणि संपूर्ण परिसर सुद्धा हिरवाईनं नटलेला आहे। पाऊस खरं तर थोडा उशिरानेच आला। जूनच्या अगदी शेवटच्या 1-2 दिवसांमध्ये पडायला सुरुवात झाली। पावसानं जोर धरला। कराड सातारा इथली दृश्य काहीच दिवसांमध्ये सगळेच महाराष्ट्रातले धबधबे ओसंडून वाहायला लागलेले आहेत आणि फेसाळणारा असा धबधबा आणि सौंदर्यानं नटलेलं सगळं हिरवगार वातावरण पर्यटकांना आकर्षित करतंय। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातले रस्ते जलमय झाले। घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं आणि जनजीवनही विस्कळीत झालं। बापदेव मार्गावर 2.5 ते 3 फूट पाणी साचलं। वाहतूक त्यामुळे ठप्प झाली। शहरातील वाढतं बांधकाम, नदी नाल्यांवरील अतिक्रमण आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असा आरोप नागरिकांनी केला।